4 तासानंतर धनंजय देशमुखांचं पाण्याच्या टाकीवरील आंदोलन मागे. पाण्याच्या टाकीवरून उतरल्यानंतर धनंजय देशमुखांची जरांगेन सोबत चर्चा. सीआयडी अधिकारीही मस्साजोगमध्ये येणार. सर्व आरोपींना फाशीची शिक्षा द्या. माझ्या भावासाठी न्याय मागतोय. तपासावेळी आम्हाला विश्वासात घेतलं नाही. धनंजय देशमुखांचा आरोप. वाल्मी कराडवर 302 लावा. संतोष देशमुख हत्येतील आरोपी सुटले तर धनंजय मुंडेंच्या टोळीचं जगणं उघड करणार. राज्य एका खटक्यात बंद करून टाकणार. जरांगेंचा इशारा. उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत आमच्या मागण्या मान्य करा, अन्यथा सगळं गाव जे आहे ते उद्या आत्मदहन करणार. मस्साजोगमधील गावकऱ्यांचा इशारा. 4 दिवसांपासून आमचं कुटुंब तणावात. आमच्या कुटुंबाचा जीव गेल्यावर प्रशासनाचे डोळे उघडणार का? संतोष देशमुखांची मुलगी वैभवी देशमुखचा संतप्त सवाल. आरोपींवर कडक कारवाई करणार अशी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शिंदेंची भूमिका. धनंजय देशमुखांनी अशा प्रकारचं आंदोलन करू नये. उदय सामंत यांची प्रतिक्रिया. पवनचक्कीतील वादापासून भीती वाटते असं संतोष देशमुख म्हणायचे. भांडण झाल्यापासून देशमुख अस्वस्थ. त्यांना सारखे फोन यायचे. संतोष देशमुखांच्या पत्नीची TV 9शी बोलताना माहिती. बीड प्रकरणात मकोका लावलेली साधी पोरं. मुख्य आरोपी निर्धास्त बाहेर फिरत आहेत. संजय राऊतांचा आरोप. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंना धमकी आल्याचा व्हिडिओ लक्ष्मण हाकेंकडून शेअर. जरांगेंच्या समर्थकांकडून धमकी. हाकेंचा आरोप. पालकमंत्रीपदाचा तिढा सुटला. यादी येत्या 2 दिवसात जाहीर होण्याची शक्यता. काल रात्री उशिरा तिन्ही प्रमुख नेत्यांमध्ये फोनवर चर्चा. सूत्रांची माहिती. 15 तारखेपर्यंत पालकमंत्रीपदावर तोडगा निघेल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भाजप महायुती सज्ज. बावनकुळेंची प्रतिक्रिया. काँग्रेसने प्रदेशाध्यक्षपदी हायकमांडकडून पृथ्वीराज चव्हाणांच्या नावाची चर्चा. सतेज पाटील, विश्वजित कदम, अमित देशमुखांसह यशोमती ठाकूर आणि वडेट्टीवारांच्याही नावावर चर्चा. सूत्रांची माहिती. गद्दारांना सोबत घेऊन अमित शहांकडून दगाफटक्याची भाषा. ठाकरेंना दगाबाज बोलणं. बाळासाहेबांचा अपमान. संजय राऊतांचं उत्तर. तर दगाफटका करून ठाकरे मुख्यमंत्री झाले. अमित शहांची टीका. परळी सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांना चिरडणारा टिप्पर चालक ताब्यात. आरोपीला आज कोर्टात हजर करणार. कार्यकर्त्यांकडे वाकड्या नजरेने बघितल्यास पालकमंत्री काय असतो हे दाखवेन. पालकमंत्री होण्याआधीच गुलाबराव पाटलांचा विरोधकांना इशारा. मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह. मराठवाड्यात गाव तिथे समता परिषदेची शाखा आणि घर तिथे समता सैनिक ही मोहीम राबवणार. बीएमसीच्या रुग्णालयांमध्ये आजपासून औषध पुरवठा बंद. थकबाकी न मिळाल्याने वितरकांचा निर्णय. 48 पुरवठादारांकडे 120 कोटींची थकबाकी असल्याची माहिती. टोरेसनंतर एक्वा मरीन ग्लोबल कल्चर कंपनीकडून 15% परतावा देण्याच्या आमिषानं फसवणूक. खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. कंपनी मालक विनय कांबळेला पोलिसांकडून अटक. तपास सुरू. शक्तीपीठ महामार्गासाठी पुन्हा हालचाली सुरू. एमएसआरडीसीचा पर्यावरण मंजुरीसाठी प्रस्ताव. लवकरच भूसंपादनाची अधिसूचना काढली जाण्याची शक्यता. इस्रो इतिहास रचण्याच्या तयारीत. स्पेस डॉकिंग एक्सपेरिमेंटसाठी अवकाशात पाठवलेले 2 उपग्रह हँडचेकसाठी 3 मीटर जवळ. पौष पौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर महाकुंभमेळ्याला आजपासून प्रारंभ. महामेळ्यासाठी देशासह परदेशातील भाविकही दाखल.